जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश, 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, सुलेमान शाह आणि यासिर अशी दहशतवाद्यांची ओळख। संसदेत सध्या ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू। ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी 16 तासांचा विशेष वेळ। राज्यसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर होणार चर्चा। उदय सामंत आणि शंभूराज देसाई आज दिल्लीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची घेणार भेट। यासोबतच महत्त्वाच्या गाठीभेटी होण्याची शक्यता। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झाले। 100हून अधिक दहशतवादी प्रशिक्षक हँडलर मारले गेले। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। विरोधी पक्षात असताना आम्ही नेहमीच सैन्याचे कौतुक केले आहे, राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। आमचा मूळ स्वभाव बुद्धाचा आहे, युद्धाचा नाही। दहशतवाद आणि चर्चा एकत्र चालू शकत नाही। राजनाथ सिंह यांच्याकडून सरकारची भूमिका स्पष्ट। आता आम्ही सुदर्शन चक्र उचलले आहे। भगवान कृष्ण आम्हाला संयम आणि शौर्य दोन्ही शिकवतात, राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। आम्ही लाहोरला बसने प्रवास केला होता, पण पाकिस्तानला ही भाषा समजली नाही। आता आम्ही त्यांना बालाकोट हल्ल्याची भाषा समजावून सांगितली आहे, संरक्षण मंत्र्यांचं वक्तव्य। जर पाकिस्तानने काही कारवाई केली तर भारत त्याला प्रत्युत्तर देईल। आम्ही लक्ष्मण रेखा काढली आहे। दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आले आहे, संपले नाही, राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। पूर्वी आपण काश्मीरला गेलो होतो तेव्हा प्रत्येक कोपऱ्यावर सैनिक उभे होते। त्या दिवशी पहलगाममध्ये सैनिक किंवा पोलीस नव्हते, असे काय झाले? खासदार अरविंद सावंत यांचा सरकारला सवाल। दहशतवादी पाकमधून आल्याचा पुरावा काय? पहलगामचे दहशतवादी पाकिस्तानी की भारतीय? केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचा धक्कादायक सवाल। चिदंबरम यांच्या प्रश्नानंतर चर्चांना उधाण। पुण्यात आज एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद। जावई प्रांजल यांच्या अटकेनंतर खडसे काय बोलणार याकडे लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट। सावली बारमधील बेकायदेशीर कामाबाबत देणार माहिती। माणिकराव कोकाटे आज राजीनामा देणार का? रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कोकाटे अडचणीत। उपमुख्यमंत्री अजित पवार आज माणिकराव कोकाटेंसोबत चर्चा करण्याची शक्यता। आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। त्यापूर्वी माणिकराव कोकाटे राजीनामा देण्याची शक्यता। अजित पवार काय निर्णय देतात याकडे सर्वांचं लक्ष। रेव पार्टी प्रकरणी आज एकनाथ खडसेंची पत्रकार परिषद। सकाळी 10 वाजता हडपसरमध्ये घेणार पत्रकार परिषद। खडसे काय बोलणार याकडे लक्ष। पुण्यातील रेव पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या 7 आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार। प्रांजल खेवलकरांसह 6 जणांना दुपारी हजर केलं जाणार। राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी आज स्पेशल डिनरचं आयोजन। वांद्र्यातील ताज लँड्स अँड येथे आयोजन। आमदार, खासदार आणि महत्त्वाच्या नेत्यांना आमंत्रण। सिंधुदुर्गात भाजप शिवसेना महायुतीत बिघाडीचे संकेत। शिवसेनेकडून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पक्षप्रवेशासाठी प्रलोभने। भाजप सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा आरोप। आमदार शरद सोनवणे यांनी रामोशी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा विरोधामध्ये रामोशी समाजाच्या वतीनं जोडे मारो आंदोलन। मनोज जरांगे मुंबईला जाणारच नाही। जातीवाद वाढवण्याचे काम जरांगेने केले। जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण मिळणार नाही। नवनाथ वाघमारेंची मनोज जरांगे यांच्यावर टीका। आज राज्यभरामध्ये नागपंचमीची लगबग। सांगलीतील 32 शिराळ्यातही साजरी होणार नागपंचमी। आज करण्यात येणार प्रतिकात्मक नागपूजा। आज राज्यात नागपंचमीचा उत्साह। नागपंचमी निमित्त पंढरपूरच्या अकलूजमध्ये 15,000 महिला एकत्र येत पारंपरिक खेळ खेळणार। नागोबा मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात। नांदणी मठाची महादेवी हत्ती वनताराकडे रवाना।
ग्रामस्थांकडून भाऊक वातावरणामध्ये महादेवीला निरोप. कोल्हापूरच्या नांदणीतील महादेवी हत्तीला नेताना गोंधळ. हत्तीला नेऊ नये म्हणून रात्री उत्साही लोकांचा गोंधळ. मुंबईत म्हाडाची 935 जणांना नोटीस. मोडकळीस आलेल्या किंवा धोकादायक इमारतींचा ताबा घेण्यासाठी नोटीस. निसर्ग उन्नत मार्गाचे तिकीट व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार. नोंदणी शुल्क प्रक्रिया सुलभ करण्याचा पालिकेचा निर्णय. तांत्रिक बाबींचा अभ्यास करणे सुरू. लवकरच प्रणाली सुरू होण्याची शक्यता. पालिकेतील 8,000 कंत्राटी कर्मचारी कायम कामगार संघटना संघर्ष समिती आणि मुंबई महापालिकेमध्ये करार. 1 ऑगस्ट रोजी विजयी मेळावा. बच्चू कडू कर्जमाफीसाठी आज करणार आत्मचिंतन. यवतमाळमध्ये आज 1 दिवसाचं आत्मचिंतन करणार. स्मृतीला साक्ष देऊन प्रहार संघटनेचं आत्मचिंतन. लाडकी बहीण योजना घोटाळ्यात उपघोटाळा. 9,000वर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ. सरकारी सेवेतून निवृत्त महिलांनीही फायदा उचलल्याचा प्रकार उघड. रायगडमध्ये मासेमारी बंदीच्या आदेशाचं उल्लंघन. रायगडमधील 38 मच्छीमारांवर कारवाई. 8 बोटी जप्त. 29 लाखांची दंड वसुली. मत्स्य व्यवसाय विभागाची कारवाई. विरारमधील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत भेट. भिवंडीतील महाविद्यालयात 1,000 विद्यार्थ्यांच्या वृक्षदिंडीचं आयोजन. निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश. पंढरपुरात आषाढी एकादशी दरम्यान उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार. बारामतीत ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि हायवा वाहनांवर कारवाई. 14 वाहनं जप्त. कल्याणमधील चक्काजाम परिसरातील अमेय रुग्णालयासमोर पावसामुळे रस्त्यावर पडला भला मोठा खड्डा. रुग्णांना रुग्णालयात आणण्यासाठी तारेवरची कसरत. तरुणाने पुढाकार घेत स्वखर्चातून बुजवला खड्डा. व्हिडिओ व्हायरल. यवतमाळमध्ये आदिवासी दुर्गम भागात रानटी जनावरांचा धुमाकूळ. वन विभागाने लक्ष देऊन निर्णय घ्यावा, नाहीतर रानटी जनावरांना मारण्याचा परवाना द्यावा. शेतकऱ्यांची मागणी. सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये हिरव्या माळ रानांवर रंगीबिरंगी बैलगाडा शर्यत. रंगीबिरंगी सजवलेल्या बैलाचा हिरव्या माळ रानावर शर्यतीचा थरार. ड्रोनद्वारे विलोभनीय दृश्य. सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातील नांगुळे येथे आज देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन. राम्या आणि सुलतान बैल जोडीने मैदान मारले. सुलतान आणि राम्या हे ऐतिहासिक देवभाऊ केसरीचे पहिले मानकरी ठरले. कल्याणमधील सिद्धार्थ लॉजिक कोचिंग क्लासेसच्या नावाने विद्यार्थ्यांकडून आर्थिक लूट. एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षेचं प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली लूट. मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला चोप. नागपूरची दिव्या देशमुख बुद्धिबळ विश्वचषक विश्वविजेती. भारताच्याच कोनेरू हम्पीवर मात करत दिव्या देशमुखचा विजय. हम्पीवर दुसऱ्या रॅपिड अंतिम राऊंडमध्ये विजय मिळवला. नागपूरची दिव्या देशमुख भारताची 88वी ग्रँड मास्टर ठरली. राज्यात पावसाचा जोर कमी. मात्र कोकण विदर्भासह घाट माथ्यांवर मुसळधार पावसाचा अंदाज. महाबळेश्वरमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस. 3,543 मिलीमीटर पावसाची नोंद. कृष्णा आणि वेण्णा नदी धोक्याच्या पातळीवर. पुणे शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट. 2 आरोपींसह 3 अल्पवयीन मुलांना हडपसर पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपींकडून तब्बल 11 दुचाकी केल्या जप्त. गडचिरोलीत कोंबड बाजारावर पोलिसांचा छापा. कोंबड्यांची झुंज लावणाऱ्या 6 आरोपी ताब्यात. 2,24,000चा मुद्देमाल जप्त. बुलढाण्यात चोर समजून दलित तरुणाला मारहाणी प्रकरणात एकूण 3 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. दोघांचा शोध सुरू. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबेंची मागणी. रत्नागिरीजवळ एलपीजी गॅसच्या टँकरला अपघात. हातखंबा येथे पुलावरून टँकर खाली कोसळला. मुंबई गोवा महामार्गावर गॅस वाहून नेणारा टँकर पलटी.
कोल्हापूर आणि सांगलीतील कंत्राटदार आज थकीत बिल संदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार. चर्चेदरम्यान तोडगा निघाला नाही तर आंदोलनाचा इशारा दिला. अधिकृत घराची पडताळणी करण्यासाठी आलेल्या महिला बँक कर्मचाऱ्यांसोबत अश्लील चाळे, आरोपीला 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा. छत्रपती संभाजीनगरातील सिद्धार्थ उद्यान आजपासून सुरू होणार. गेल्या मागील 1.5 महिन्यांपासून उद्यान प्राणी संग्रहालय बंद होतं. शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काठे आज पत्रकार परिषद घेणार. संभाजी ब्रिगेडचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं करण्याची मागणी. कायद्याच्या चौकटीतून महिलांना योग्य न्याय देण्याचा महिला आयोगाचा निर्धार. पोलीस अधीक्षक कार्यालय आढावा बैठकीमध्ये रुपाली चाकणकरांचं प्रतिपादन. रायगडात सुनील तटकरेंचा भरत गोगावलेंना दे धक्का. शिवसेना प्रवक्ते राजीव साबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर. 2 तारखेला अजित पवारांच्या उपस्थितीत होणार प्रवेश. कोल्हापुरात अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे लाकडी खांब उभारणीस प्रारंभ. मंदिरातील पूर्वीच्या मंडपाप्रमाणेच नव्या मंडपाची उभारणी होणार. काम वेळेत पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. कोल्हापूरमध्ये बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरची बॅटरी आणि सोलर पंपची चोरी. पोलिसांकडून चोरांच्या टोळीची अटक. 7 गुन्ह्यांचा खुलासा. 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. लातूरच्या शेडमधील तिरट जुगार अड्ड्यावर छापा. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 11 जणांविरोधात गुन्हा दाखल. जळगावमध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्या. हल्ल्यात दोघी गंभीर जखमी. परिसरात तणावाचे वातावरण. गुजरातच्या वडोदरा येथे डांबरीकरणादरम्यान टँकरमध्ये भीषण स्फोट. दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू. नवी मुंबईच्या पाम बीच रोडवर कारचा भीषण अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार पलटी. 2 जण गंभीर जखमी. शनिशिंगणापूरच्या माजी विश्वस्तांची आत्महत्या. आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट. घटनेमुळे शनिशिंगणापूर गावावर शोककळा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकं धोक्यात. भाजीपाल्यावर किडींचा प्रादुर्भाव. शेतकरी संकटात. शासनाने तातडीने पंचनामा करावा. शेतकऱ्यांची मागणी. गडचिरोलीत पीक विमा काढण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. केवळ 9,000 शेतकऱ्यांची पीक विम्यासाठी नोंदणी. 31 जुलैपर्यंत विमा काढण्याची मुदत. वाशिममध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा यंदा कमी प्रतिसाद. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत. जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांचा अद्याप पीक विमा नाही. इंदापुरात ड्रॅगन फ्रूटचे मोठ्या प्रमाणात उत्पादन. सोलापूर पुणे बाजारपेठेत ड्रॅगन फ्रूटच्या मागणीत वाढ. शेतकऱ्यांना सरासरी 110 ते 120 रुपये प्रति किलो दर मिळतो. यवतमाळ जिल्ह्यात पावसाची विश्रांती. शेतकऱ्यांची खोळंबलेली कामे पूर्ण होणार. आतापर्यंत 230 मिलीमीटर पावसाची नोंद. परभणीच्या बायपास जवळील नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचं नुकसान. प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांची मागणी. भंडाऱ्यातील 4 कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द. केंद्रांमध्ये खत साठ्यात दोष आढळल्याने प्रभारी अधीक्षकांची कारवाई. हिंगोली शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य. नागरिकांचे आरोग्य धोक्यात. नगरपालिकेकडे साफसफाई करण्याची नागरिकांची मागणी. मात्र नगरपालिकेचं दुर्लक्ष. सिद्धार्थ बनसोडे यांनी घेतली पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. भेटीचं कारण अस्पष्ट. सांगलीच्या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार. वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन. पंढरपुरात चंद्रभागेची पाणी पातळी वाढली. पुंडलिकासह अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा. उजनीतून भीमा नदीत 60,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. सिल्लोडमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे सिल्लोड, वैजापूर तालुक्यातील अनेक भागात चिखलाचं साम्राज्य. वाहनधारक त्रस्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची विश्रांती तर जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊस.
कोल्हापूरच्या दूधगंगा धरणातून 3,500 क्युसेकने विसर्ग सुरू. दूधगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. पाणी पातळी आता 35 फूट 9 इंचांवर पोहोचली. 57 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत. भंडाऱ्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे भिंती भिजून गुठा कोसळला. कोणतीही जीवितहानी नाही. सांगलीत दमदार पाऊस. वारणा नदीवरील पूल पाण्याखाली. पुलावर पाणी गेल्याने पूल वाहतुकीसाठी बंद. साताऱ्यातील कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले. धरणातून 31,748 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. जिल्ह्यातील छोटी मोठी धरणे ओव्हरफ्लो. पश्चिम घाट परिसरात पावसाचा धुमाकूळ. जनजीवन विस्कळीत. खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस असल्याने विसर्ग वाढवला. मुठा नदीवरील अनेक पूल पाण्याखाली. नदीपात्रातील रस्ता बंद. पुण्यातील सर्व धरणं 90% भरले. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग. पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणात 91% पाणीसाठा. राज्यातील बहुतांश भागात पावसाची दमदार हजेरी. कोकणासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट. सिल्लोड तालुक्यात जोरदार पाऊस. शेतात पाणी शिरल्याने पिकांचं नुकसान. शासनाने भरपाई देण्याची मागणी. पालघर ग्रामपंचायतकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ. पिण्याच्या पाण्यामध्ये नळाद्वारे गांडूळ येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. नागरिकांकडून संताप व्यक्त. स्वच्छता राखली जात नसल्याचा स्थानिकांचा आरोप. नांदेडमध्ये गुटखाबंदीच्या मागणीसाठी युवकाची पायी दिंडी. गुटख्याचे कपडे परिधान करून गुटखाबंदीच्या घोषणा देत दिंडी. सोलापूरच्या बार्शी शहरात एसटी बस मध्येच बंद पडली. बसला प्रवाशांचा डेपोपर्यंत दे धक्का. भंडारा जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर. नाना पटोले यांच्या पॅनलचा दारुण पराभव. नाशिकमध्ये पुरोहितांच्या 2 गटामध्ये शाब्दिक चकमक. पुरोहित संघाच्या कार्यकारिणी फलकावरून वाद. पोलिसांच्या मध्यस्थीने निवळला तणाव. नागपुरात शासकीय अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. बिअर बारमध्ये शासकीय अधिकारी फाईल घेऊन बसल्याचा व्हिडिओ. अधिकारी 3 व्यक्तींसोबत दारू पीत असल्याचं समोर. अमरावती तिवसा शहरात दूषित पाणी पुरवठा. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची गैरसोय. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली प्रलंबित कामे 10 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा. नागपूरच्या नियोजन आढावा बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश. हैदराबादमध्ये बॅडमिंटन खेळताना तरुणाचा मृत्यू. 25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू. घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.